first day of OOPS concept, right? So till now we have completed class, object, constructor, and we know that why we are learning this part, right? Now today we are going to start with the first principle, which is encapsulation. नाव इनकॅप्सुलेशनला पहिले आपण बघणार की काय असतं इनकॅप्सुलेशन, देन का त्याची गरज आहे, ठीक आहे. विदाउट इनकॅप्सुलेशन कोडमध्ये काय होतं ते आपण समजून घेणार आहे. नाव इनकॅप्सुलेशन जर तुम्हाला अचीव करायचं असेल, देर आर वी कॅन से टू स्टेप इन विच यू कॅन अचीव इनकॅप्सुलेशन. तर फर्स्ट स्टेप आपण पहिले एक्झिक्यूट बघणार आणि पहिली स्टेप कशी अर्धवट आहे ती आपण समजून घेणार. देन आपण समजून घेणार की सेकंड स्टेप किती इम्पॉर्टंट आहे. अँड लास्ट थिंग विच वी आर गोइंग टू लर्न टुडे इज नेम बँगलिंग. ठीक आहे. सो दिस विल बी अगेन वन इम्पॉर्टंट इंटरव्यू क्वेश्चन की व्हॉट इज मेन नेम बँगलिंग अँड हाऊ पायथन हाईड डेटा वाईल डुईंग इनकॅप्सुलेशन. ठीक आहे. नाव इनकॅप्सुलेशन जे ऑलरेडी प्रोग्रामिंग बेसचे आहेत त्यांना माहित आहे की नक्की प्रोसेस काय असते, आणि जे प्रोग्रामिंगचे नाही आहेत त्यांना सिंपल वर्ड मध्ये सांगतो. जसं आपल्याकडे कॅप्सूल असतं, राईट. आपण औषधं घेतो, औषधांमध्ये आपल्याकडे कॅप्सूल असतं. आता या कॅप्सूल मधला जो अर्धा पार्ट असतो तो तुमचा असा कव्हर केलेला असतो आणि अर्धा जो पार्ट असतो तो तुमचा विजिबल असतो. डन. आता हा जो अर्धा पार्ट आहे, जो कव्हर आहे, त्याला आपण प्रोग्रामिंग मध्ये बोलतो डेटा. डन. सो जो पार्ट आपण कव्हर करणार आहे किंवा आपण जो पार्ट हाईड करणार आहोत त्या पार्टला प्राजक्ता माइक ऑफ ठेवशील. ओके. हॅलो प्राजक्ता. हॅलो. हॅलो. सर तुम्ही शिकवत असाल तर मला आवाज नाही येते. हा, ते व्हॉइसचं कन्फर्मेशन मी मगाशी मागितलं होतं. एक मिनिट. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हा येतो आता. ओके, एक मिनिट. चलो. सो इनकॅप्सुलेशन आपण स्टार्ट केलेलं आहे. अँड इनकॅप्सुलेशन मध्ये आपण पहिले एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघत आहोत की नक्की इनकॅप्सुलेशन काय असतं, अँड देन आपण याला प्रोग्रामिंग मध्ये इंटिग्रेट करणार. ठीक आहे. सो टिल नाव क्लासमध्ये आपण हे पहिल्याच लेक्चरमध्ये क्लासमध्ये पाहिलेलं आहे की आपल्या क्लासमध्ये दोन गोष्टी असतात. एक जो असतो तो असतो डेटा, आणि सेकंड जे असतं ते असतं मेथड और आपण फंक्शन्स म्हणू शकतो त्यांना, जे ह्या डेटावरती वर्क करतात. ठीक आहे. आता इनकॅप्सुलेशन म्हणजे काय की आपण जी रिअल टाइम मध्ये कॅप्सूल यूज करतो तर त्याच्यामध्ये अर्धा पार्ट जो आहे तो हाईड असतो, अर्धा पार्ट जो आहे तो आपल्याला विजिबल असतो. सो आपल्याला काय करायचं आहे, जो आपला डेटा आहे, डेटा म्हणजे युजरचं नेम झालं, त्याचा पासवर्ड झाला, त्याची फीची डिटेल झाले, जर एटीएमचा आपण कोड बनवत असतो तर त्या केसमध्ये त्याचा पिन झाला, त्याचा बॅलन्स झाला, तर ही इन्फॉर्मेशन आपण पब्लिकली अवेलेबल नाही ठेवू शकत, राईट. We have to have hide that data, and that part we are going to do in the first step, right? So in class we have data and we want to hide that data. That is the first part of your encapsulation. Now what is second? See, data तर hide झाला, चलो great. But let's say ज्याचं ते एटीएमचं अकाउंट आहे किंवा ज्याचा तो कार्ड आहे त्याला त्याचा स्वतःचा पिन चेंज करायचा. डन. आता जर डेटा हाईड असेल तर तो चेंज करू शकतो का? नाही. So I want to change that data. So for that, if you want to access this information, you have to have some methods which will change that data, but
युझिंग सिक्युरिटी. ठीक आहे, तर डेटा चेंज तर होणार, पण कसं होणार? सिक्युरिटी, म्हणजे डायरेक्टली कोणीही अपडेट करू शकत नाही. एक्झाम्पल, सपोज तुम्ही फेसबुकमध्ये तुमचं अकाउंटमध्ये काही चेंजेस करता, लेट्स आय वॉन्ट टू चेंज माय पासवर्ड, तर ते लगेच पासवर्ड चेंज करायला सांगतं का? नाही. जर तुम्ही नवीन पासवर्ड सेट करता, तर त्याचा पहिला रूल आहे की तुम्ही जुना पासवर्ड द्या. डन. आता जुना पासवर्ड जर बरोबर असेल तर तुम्हाला सांगता नवीन पासवर्ड तो सेट करू शकता, डायरेक्टली आपण सेट करू शकत नाही. अँड दॅट इज समथिंग विच वी कॉल्ड ॲज इनकॅप्सुलेशन. सो व्हॉट इज इनकॅप्सुलेशन? C. It refers to a practice of building data and method that operate on that data into single unit called as class. Now this unit provide a way to control access to an internal state of a object, meaning that data is hidden from external access and can only be manipulated through well-defined method. Let's read it again. Meaning that data is hidden from external access and can only be manipulated through well-defined methods. Done? सो आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया की इनकॅप्सुलेशन नसेल तर काय होतं आणि का त्याची गरज आहे. ठीक आहे, सो वाय नीड डेटा हायडिंग, कंट्रोल ऍक्सेस, सिक्युरिटी वगैरे आहे, बट लेट्स अंडरस्टँड की नक्की कसं होतं. So we have one class. In that class, I have already declared the data. So हा कोड आपण पहिल्यांदा लिहिलेला आहे, लॉगिनचा कोड आहे, सो पुन्हा नाही लिहिता. So in this information we have name, we have password, fees, course and dashboard. एक dashboard म्हणून फंक्शन आहे जे ऑटोमॅटिकली कॉल होणार आहे. And now in method we have two options. First one to create account or second one will be login. Now to create account we will ask this information, right? And in login we will ask this information. Let me write down one more thing. Else statement नाहीये याच्यामध्ये, तर आपण else पण एक प्रिंट करून घेऊया, म्हणजे काही ना काहीतरी. सो प्रिंट चेक, आय विल से आयडी अँड पासवर्ड, राईट? सो टिल नाव आपण हे भरपूर वेळा केलेलं आहे, सो आपण हा वाला कोड रिपीट नाही करत आहे, बट लेट मी शो यू की ह्या कोड मध्ये प्रॉब्लेम काय. ठीक आहे, सो फर्स्ट लेट्स रन इट अँड create one class of EduTech. Let's say there is one student who want to access EduTech. आता जसं तो ऍक्सेस करायला जाईल, फर्स्ट स्टेप ही इज गोइंग टू डू, ही इज गोइंग टू क्रिएट हिज अकाउंट. सो क्रिएट अकाउंट. नाउ एंटर नेम, लेट्स से स्टूडेंट नेम इज अजिंक्य, पासवर्ड 123, fees let's say 45,000, enter your course, let's say data analysis. Done. Welcome to EduTech Ajinkya, your course is data analysis. Chalo, so working fine. Now I want to log in. So S1, which means Ajinkya, want to log in, right? Now you can see that password and name मला visible आहे. I can right now see name and password. So बघा प्रॉब्लेम काय, मी लॉग इन करायला गेलो, अजिंक्यचा आयडी जो आहे तो हा आहे, त्याचा पासवर्ड 123 आहे. So welcome to EduTech again, Ajinkya, your course is data analysis and your fees is 45,000. Done. सो बरोबर वर्क करतो. मग सर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? नाव लेट मी शो यू प्रॉब्लेम. सपोज मी केलं आहे S1 डॉट PWD विच इज पासवर्ड, आणि मी पासवर्डला ऍक्सेस करतो आणि मी पासवर्डला केलं चेंज. ठीक आहे, सो जो पासवर्ड अजिंक्यचा होता 123, आता तो मी पासवर्ड केला 987. आता अजिंक्य स्वतःच्या अकाउंट मध्ये लॉग इन करू शकतो का? अजिंक्यला माहितीच नाहीये की पासवर्ड चेंज झालेला, तर अजिंक्य जुन्या याने ट्राय करतो. सो अजिंक्य अँड एंटर पासवर्ड 123. काय म्हणताय? चेक आयडी अँड पासवर्ड. म्हणजे अजिंक्य स्वतःच्याच अकाउंटला ऍक्सेस करू शकत नाहीये, बिकॉज कोणीतरी येऊन त्याचा पासवर्ड चेंज केलेला आहे. नाव लेट्स रन इट अगेन आणि लेट्स से अजिंक्यला तो नवीन पासवर्ड समजला अँड नाव ही हॅव गिवन दॅट पासवर्ड. सो इट इज वर्किंग फाईन. पण आपल्याला प्रॉब्लेम समजला. प्रॉब्लेम असा आहे की सध्या जो डेटा आहे तो डेटा माझा सर्वांना दिसतो, आणि जर डेटा सर्वांना दिसत आहे त्याचा अर्थ त्याला कोणीही येऊन चेंज करू शकतो. विल यू अलाउड दिस काइंड ऑफ वे ऑफ वर्किंग इन युअर प्रोग्राम?
we have to stop that so that nobody can access that data directly, right? Now how we do that? So let me copy this code. आता आपण इनकॅप्सुलेशन मध्ये पहिल्या स्टेप मध्ये फोकस करतोय, विच इज दिस पार्ट. म्हणजे तुमचा आता डेटा सध्या असा विजिबल आहे, आपण त्याला असं हाईड करणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप ऑफ इनकॅप्सुलेशन विच इज हायडिंग डेटा. डन. नाव हाऊ यू हाईड डेटा. तर ज्यांनी ज्यांनी जावा प्रोग्रामिंग केलेलं आहे और एल्स कधी जावासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की हाऊ यू हाईड डेटा इन जावा, तर इन दॅट केस यू हॅव ऍक्सेस मॉडिफायर. ठीक आहे. सो ऍक्सेस मॉडिफायर्स असतात आपल्याकडे, आणि ऍक्सेस मॉडिफायर मध्ये जावामध्ये आपल्याकडे आहे राईट. सो वी हॅव पब्लिक, वी हॅव डिफॉल्ट, वी हॅव protected, right? Protected, and last one which is private. Done. So in Java, if I want to do the encapsulation, I will use this private keyword and this data will be hide. Now, but we are learning Python programming language. So interview साठी सांगितलं, but Python मध्ये जर तुम्हाला हाईड करायचं असेल, so we simply do double underscore. ठीक आहे. तर कोणत्याही व्हेरिएबलला द्यायचं नाहीये किंवा नाव द्यायचं नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जिथे जिथे तुम्हाला डेटा हाईड करायचा तिथे तिथे सेल्फ डॉट डबल अंडरस्कोर करायचं. ठीक आहे. सो आता हे तुम्हाला थ्रू आउट करावं लागेल. थ्रू आउट म्हणजे एका ठिकाणी चेंज करून चालणार नाही. हे व्हेरिएबल जिथे जिथे यूज झालेले असतील, जसं इथे अगेन डबल अंडरस्कोर, देन इकडे अगेन डबल अंडरस्कोर, देन आपल्याकडे येणार इथे अगेन डबल अंडरस्कोर, डबल अंडरस्कोर, डबल अंडरस्कोर, आणि अजून काय आहे का, या पेज वगैरे. ठीक आहे. चल डन. सो ऍट दिस मुमेंट मी फक्त दोनच डेटाला हाईड केलेलं आहे. वी हॅव हाइडेड नेम अँड पासवर्ड. डन. बाकीचं सर्व विजिबल आहे. आता ह्याला रन केलं. आता फरक काय झाला ते बघा. सो सपोज आता दुसरा स्टुडंट आला जो आता एज्युडेकला परत एकदा ऍक्सेस करतो. ठीक आहे. आता पहिलं तो काय करेल, फर्स्ट स्टेप क्रिएशन ऑफ अकाउंट. सो लेट्स से स्टूडेंट नेम इज शीतल, पासवर्ड इज अगेन 123. ठीक आहे. फीज इज लेट्स से 28,000 and she want to do SAP. Done. Now नेक्स्ट पॉइंटला शीतल आली आणि ती लॉग इन करते. आता एक मिनिट, S2. सो आता तुम्हाला इथेच डिफरन्स समजेल की येस तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड हा अवेलेबल नाहीये. डन. S1 मध्ये आहे का, तर आहे, कारण की त्याचा ऑलरेडी ऑब्जेक्ट मेमरीमध्ये क्रिएटेड आहे. सो S2 डॉट लॉग इन करेल शीतल. शीतलने तिचा आयडी दिला आणि तिने तिचा पासवर्ड दिला. डन. आता जी स्टेप आपण मगाशी वरती गेली होती, सो ऑल्दो डेटा दिसत तर नाहीये, बट लेट्स ट्राय की मला एरर येतोय का. सो S2 डॉट पासवर्ड. ठीक आहे. अँड आय वॉन्ट टू चेंज पासवर्ड टू 987. डन. एरर आला का, नाही. बट क्वेश्चन असा आहे की चेंज झालं का, अगेन आन्सर इज नाही. पासवर्ड का दिसतोय मला, डू वी have somewhere over here, नाही केलेलं आपण. लेट्स सी. शीतल and password is 987. Yeah, right. सो पासवर्ड मी चेंज करायचा प्रयत्न तर केला, जसं मी अजिंक्यच्या केसमध्ये पण केला होता, बट तो झाला का, नाही झाला. आणि शीतल आता तिच्या ओरिजिनल डेटाने ऍक्सेस करू शकते, विच इज 1 2 3. डन. सो या पॉइंटला शीतलला तिच्या डेटामध्ये सिक्युरिटी अवेलेबल आहे, म्हणजे तिचा डेटा आता दुसरा कोणाला दिसत नाही. सर तसा नाही झाला, आपण तर डबल अंडरस्कोर केलेला आहे. डबल अंडरस्कोर करूया. सो आता चेंज होईल का, अगेन नाही. बघा. सो शीतल अँड 987. ठीक आहे. काय म्हणताय, चेक आयडी अँड पासवर्ड. सो जरी मी आतमध्ये डबल अंडरस्कोर केलं आणि मी बाहेर इथे डबल अंडरस्कोर केलं तरी पण तो चेंज होणार
नाही. जर त्याला चेंज करायचं असेल तर आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत, विच विल बी सेकंड स्टेप ऑफ युअर इनकॅप्सुलेशन. डन. सो या पॉइंटला मला एक समजलं की डेटा जो आहे तो डेटा आपण हाईड करू शकतो. सो आपण हा वाला पार्ट अचीव्ह केलेला. एक्झॅक्टली राईट. सो नॉट एक्झॅक्टली प्रायव्हेट. सो आपण लास्टचं डिस्कशन तेच ठेवणार आहोत की नक्की काय होतं. ठीक आहे. बट या पॉइंटला तुम्हाला एवढं माहित आहे की जर मला डेटा हाईड करायचा असेल इन पायथन, आय हॅव टू यूज डबल अंडरस्कोर. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की चलो डेटा तर हाईड झाला, पण शीतलला स्वतःचाच पासवर्ड अपडेट नाही करता येत. फॉर सम रिझन शी वॉन्ट टू अपडेट हर पासवर्ड, but she is not able to do that. Now we have to provide some control way access so that she can access that data, she can change it, but दुसरे चेंज करू शकणार नाही. सो आता आपण बघतो सेकंड पार्ट विच इज मेथड. ठीक आहे. तर लेट मी कॉपी दिस कोड and we are going to do second part of encapsulation. So first part data hiding already झालेला आहे. आता आपण सेट करणार सेटर अँड गेटर. जसं जावामध्ये पण आपल्याकडे आहेत सेटर्स अँड गेटर्स. डन. सो गेटने तुम्हाला डेटा येतो, सेटने डेटा तुम्हाला सेट करता येतो. आता फक्त याचं पहिले सिंटेक्स बघून घ्या, देन आपण पुढे जाऊया. सो पहिले आपण पासवर्ड देतो. मला पासवर्ड दाखवायचा आहे जो की आता दिसत नाहीये. सो वी विल राईट डेफ गेट अंडरस्कोर पासवर्ड. ठीक आहे. जे पण तुम्हाला डेटा दाखवायचा आहे तो वाला. आता याला भेटणार सेल्फ आणि हा सिम्पली रिटर्न करणार गेट सॉरी सेल्फ डॉट डबल अंडरस्कोर पासवर्ड. म्हणजे कोणी पण जर गेट मेथडला कॉल करेल तर त्याला ऑटोमॅटिकली काय होईल, पासवर्ड जो आहे तो भेटून जाईल. चलो. सो गेटर सेट झाला. आता सेटर. सेटरचा आहे डेफ सेट डबल अंडरस्कोर पासवर्ड. डन. सिंटेक्स चेंज आहे. गेटरसाठी वेगळा आहे, सेटरसाठी वेगळा आहे. देन सेल्फ. ठीक आहे. आणि आता सेट करायचं म्हणल्यावरती काय करणार आपण, जस्ट एक्झाम्पल की सपोज आपण इथेच नवीन पासवर्ड युजर कडून घेणार आहोत. सो न्यू पासवर्ड आपण युजरला विचारला आणि आपण सेट करणार आहे. सो सेल्फ डॉट डबल अंडरस्कोर पासवर्ड विल बी इक्वल टू न्यू पासवर्ड. डन. सो गेटरने तुम्हाला भेटणार, सेटरने तुमचा पासवर्ड चेंज होणार. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम तर आहे जो आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे, बट लेट्स सी की आपण चेंज करू शकतो का. ठीक आहे. सो मी रन केलं. अगेन दिस टाइम वी हॅव थर्ड स्टुडंट हु इज ऍक्सेसिंग ऍक्च्युअल इनकॅप्सुलेटेड प्रोग्राम. ठीक आहे. सो S3 इज इक्वल टू वी हॅव लेट्स से एज्युटेक and first he is going to create his account. So let's say student name is Vishal. He want to set password 123. Course fees is let's say 25,000 and he want to learn Python. Done. So welcome ala. Now can he log in? So obviously he can log in. फक्त आपण याच्याकडे फोकस करूया की आता त्याला पासवर्ड त्याचा भेटतोय का. सो गेट पासवर्ड जर मी केलं तर मला पासवर्ड भेटतोय जो की मगाशी मला दिसत पण नव्हता. सो आता मला डेटा दिसतोय आणि मी सेट करू शकतो का. सो येस S3 डॉट सेट पासवर्ड आणि जर मला पासवर्ड सेट करायचा विच इज 987 तर हा सेट पण झाला. जर मी इकडे आलो आणि आता विशालला लॉग इन करायचं असेल, ठीक आहे, तर त्याला नवीन पासवर्ड यूज करावा लागेल विच इज फर्स्ट थिंग ID अँड पासवर्ड विल बी 987. झालं. बट अगेन एक क्वेश्चन मार्क की सर हे तर सगळं मेहनत केली आपण, सगळं बरोबर आहे, बट मग काय फरक पडला. बरोबर ना. म्हणजे जर मी हाईड नाही केलं आणि मी हाईड केलं याच्यामध्ये फरकच काय, असं पण तर डेटा मला दिसतच आहे. बरोबर ना. सो मला डेटा भेटला पण आणि विदाऊट मेहनत करता मी तो डेटा चेंज पण केला, जे की मी पहिल्या याच्यामध्ये पण करू शकत होतो. सो मग मी सेटर आणि गेटर देऊन केलं काय किंवा काय फरक पडला. डन. नाव हेर इज द ऍक्च्युअल कोड. ठीक आहे. तर बऱ्याचदा काय होतं की लोक इथपर्यंत येऊन थांबतात
डन. हा सिंटेक्स आहे जो तुम्हाला डेटा देणार आहे, बट हा पूर्ण सिंटेक्स नाही आहे. ठीक आहे. सो इफ आय वॉन्ट टू सेट पासवर्ड, आय कॅन क्रिएट माय ओन रूल टू सेट दॅट पासवर्ड. ठीक आहे. सो एक्झाम्पल, लेट्स से आय वॉन्ट टू सेट पासवर्ड. तर मी टेम्पररी व्हेरिएबल मध्ये पहिले त्याला इनपुट विचारणार की एंटर युअर ओल्ड पास. तर नाव आय कॅन डू वन मोर थिंग की मला ओल्ड पासवर्ड बरोबर लेट्स मला त्याचा आयडी पण घ्यायचा आहे. सो आय विल टेक temp1 and let me copy this one and let's ask for the enter your id. सो दोन गोष्टी आपण युजरला विचारणार आणि इथे आपण एक कंडिशन येणार इफ temp1 is equal to self dot double underscore password and temp2 is equal to self dot डबल अंडरस्कोर नाही. नाव हे जर बरोबर असेल तर आपण जो पासवर्ड आहे तो चेंज करणार आणि चेंज झाल्यानंतर आपण म्हणणार पासवर्ड चेंज ऑर सेट. डन. आणि जर यातलं काही जरी गडबड त्याने केली तर आपण म्हणणार प्रिंट आयडी अँड पास चेक. डन. सो आता काय झालं, जर मला पासवर्ड सेट करायचा असेल तर तो मी डायरेक्टली नाही करू शकत. डन. सो आपण एकदा वरती परत जाऊया आणि आपण डेफिनेशन वाचूया. रीड दिस. Meaning that encapsulation, meaning that the data is hidden from an external access and can only be manipulated through well-defined method, not the defined methods. What? Well-defined म्हणजे तुम्ही स्वतःहून ते सेट केलेले आहेत. सो आता या कोडमुळे काय फरक झाला हे समजून घेऊया. लेट मी गो अँड रन इट अगेन. ठीक आहे. सो आपण याला रन केला. आता रन केलेलं तर मला परत एकदा आयडी क्रिएट करावा लागेल. सो S3 फर्स्ट क्रिएट अकाउंट. लेट्स से वी हॅव विशाल and password is 123. ठीक आहे. fees is 25,000 and he want to do Python. Done. Now get passwordला मी सध्या तरी कोणता रूल दिलेला नाहीये, सो आय कॅन गेट माय पासवर्ड इझिली. बट आता मी हेच ट्राय करतो सेट पासवर्डचा. सी डायरेक्टली होतोय का? नाही. सपोज मला माझा जुना पासवर्ड नाही आठवला पण मला माझा आयडी आठवला, करून देतो का तो पासवर्ड चेंज? नाही करून देतो. बट मला माझा जुना पासवर्ड माहिती आहे 123 आणि मला माझा आयडी पण माहिती आहे. पासवर्ड सेट. नाव इफ विशाल वॉन्ट टू लॉग इन, he can log in with that new password which he set by his mean. ठीक आहे. त्याने डायरेक्टली सेट केलेला नाहीये, त्याने पहिले एक ऑथेंटिकेशन केलं, ते बरोबर होतं, त्याच्यामुळे पासवर्ड चेंज झाला आणि याला बोलतो आपण इनकॅप्सुलेशन. कळलं? सो if in interview somebody asks you what is encapsulation, the encapsulation is a process where first we hide our data from external access and we use some well-defined method. So example that will be setters and getters to access that data with predefined logical methods. Done? चल क्लिअर आहे? ओके. आता आपण येऊया ह्या टॉपिक वरती की हे काय. डन. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते बोलल्यानंतर तुम्हाला वाटेल की काय फरक पडला मग इनकॅप्सुलेशन मध्ये. सो मी तुम्हाला सांगतो की पायथन मध्ये 100% डेटा हाईड नसतो. डन. जसं जावामध्ये वेन यू यूज प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर दॅट मीन्स युअर डेटा इज 100% हाईड. बट इन पायथन 100% डेटा हाईड नसतो. म्हणजे मी इनकॅप्सुलेशन केलेलं आहे, मी वेल डिफाईन्ड मेथड यूज केली, सगळं केलंय, स्टील 100% डेटा हाईड नाही. लेट मी शो यू हाऊ आय कॅन ऍक्सेस हिडन डेटा विथ सेट मेथड
विदाउट ऍक्सेसिंग दॅट सेट मेथड. ठीक आहे, म्हणजे मला त्या सेट मेथडला जायची पण गरज नाही. सो S1 सॉरी वी हॅव S3 आणि मला S3चा पासवर्ड हवा आहे. ठीक आहे, तर मी यूज करेल सिंगल अंडरस्कोर. माझ्या क्लासचं नाव आहे एज्युटेक आणि मला भेटतं पासवर्ड. ठीक आहे, भेटला. सो जसं मी म्हटलं, विदाउट having setter or getter method, I can directly access my data, and this process is known as name mangling. ठीक आहे, तर पायथन मध्ये डेटा हाईड कसा होतो? जेव्हा तुम्ही डबल अंडरस्कोर एखाद्या व्हेरिएबलच्या अगोदर लावता, म्हणजे सेल्फ डॉट डबल अंडरस्कोर आपण केला PWD, तर इंटरनली पायथन काय करतं? पायथन त्याला असं चेंज करतं, सेल्फ डॉट सिंगल अंडरस्कोर लास्ट नेम, ठीक आहे, डबल अंडरस्कोर वेरिएबल नेम. डन. And that's why your data is not hidden 100%. So what is name mangling? Name mangling in Python is a technique used to make name attribute in a class more private by adding prefix to them. This is achieved by adding double underscore as a prefix to attribute name. This process is also known as private name mangling. Now, when you define an attribute in a class with a double underscore prefix, Python internally changed the name of that attribute, including the class name. So this is done to avoid naming conflict in case of multiple classes have attribute with the same name. Now the new name is formed by appending an underscore and a class name before the original attribute. Done. So if in interview somebody asks you, can we hide 100% data in Python? Answer will be no, because in Python we have concept of name mangling. That means you can access your hidden data or your hidden method using simply this syntax. Okay. So whatever will be the object name dot single underscore class name double underscore variable. Done. Okay. So this was the encapsulation part, right? So where we see how you can hide your data. Now in next lecture, we are going to see our second concept, which is polymorphism. Okay. So